तुम्हाला माहिती आहे का? 100 ग्रॅम मसूरमध्ये साधारणपणे 25 ग्रॅम इतकी प्रथिनं म्हणजे प्रोटीन असतात. प्रोटीन्सबरोबर लोह आणि फायबरही मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी मसूर हे अगदी वरदानच आहे. फायबरचं प्रमाण मुबलक असल्यानं बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते. शिवाय ग्लायसेमिक इंडेक्स कमी, त्यामुळे मधुमेहींसाठी तर फारच उपयुक्त. लोह मुबलक प्रमाणात, त्यामुळे रक्त कमतरता असलेल्या ॲनिमियाचाही धोका नाही. म्हणूनच आज आपण पाहतोय पटकन तयार होणारा परंतु दीर्घकाळ आरोग्य प्रदान करणारा, घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून तयार होणारा मोकळा फळफळीत चमचमीत मसूर पुलाव. हलका फुलका मोकळा फडफडीत चमचमीत मसूर पुलाव बनवण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला 1 वाटी अख्खा मसूर घ्यायचा आहे. आणि हा अख्खा मसूर आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. यानंतर मसूरवर झाकण ठेवायचं आहे आणि हा मसूर आपल्याला किमान 4 तास असाच भिजत ठेवायचा आहे. परंतु 4 तासांमध्ये हा मसूर अगदी व्यवस्थित भिजतो. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कोमट पाण्यामध्ये भिजवा, म्हणजे तो 2 तासांमध्ये देखील भिजेल. हे पहा, मी मसूर 4 तास भिजत ठेवला होता, तो अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. आता ज्या वाटीनं आपण 1 वाटी मसूर घेतला होता ना, त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी लांबसडक बासमती तांदूळ घ्यायचा आहे. अगदी बासमतीच तांदूळ वापरायला हवा असं काही नाही, तुम्ही वाडा कोलम तांदूळ देखील वापरू शकता. फक्त आपल्याला असा तांदूळ वापरायचा की ज्याचा भात मोकळा फडफडीत होतो, शीत न शीत अगदी वेगळं होतं. निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला हा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. परंतु स्वच्छ धुताना तो अगदी चोळून चोळून धुवायचा नाही, हलक्या हातानं आपल्याला हा तांदूळ धुवायचा आहे. जर तुम्ही चोळून चोळून तांदूळ धुतलात ना, तर मग शिजताना त्याचे तुकडे पडतात. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. आणि हा तांदूळ आता आपल्याला कमीत कमी 15 मिनटं असाच भिजत ठेवायचा आहे. अर्धा तास भिजत ठेवला तर अगदी उत्तम. जितका वेळ तुम्ही तांदूळ अधिक भिजवाल तेवढा तुम्हाला पुलाव करायला कमी वेळ लागेल. एका बाजूला तांदूळ भिजत ठेवल्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 6 टेबलस्पून तेल घालायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरे घालायचेत आणि जिरे तडतडू लागले की त्यामध्ये आपल्याला 4 लवंग, 4 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 2 स्टारफ्रूटच्या पाकळ्या, अगदी अर्धा सेंटीमीटर जायपत्री, 2 तमालपत्र, 1 वाटी पातळ उभा चिरलेला कांदा आणि अर्धा टीस्पून मीठ घालायचंय. आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम बारीक होती. आता मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कांदा अगदी रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी होईपर्यंत परतत राहायचा आहे. जर आपण कांदा व्यवस्थित परतून नाही ना घेतला तर आपल्या पुलावाला अगदी कांद्याचा उग्र दर्प येईल. आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला कांद्याबरोबर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. अगदी 3-4 मिनिटांमध्येच आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आलं लसणाच्या पेस्टचा उग्र दर्प देखील उडून गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मोठ्या आचेवर 2 मिनिटं एकसारखा या सर्वांबरोबर परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टोमॅटो 2 मिनिटं परतून घेतला ना, तर त्याचा कच्चा दर्प निघून जातो. टोमॅटो 2 मिनिटं अगदी व्यवस्थित परतून झाला आहे. सगळ्यांमध्ये तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे आणि हा मसूर देखील आपल्याला या सर्वांबरोबर 2 मिनिटं मोठ्या आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे. आपण ज्या वाटीनं मसूर घेतला होता ना, त्याच वाटीनं आपण 1 वाटी कांदा घेतला आणि 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे. मसूर 2 मिनिटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून धने जिरे पावडर, 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, मध्ये छेद दिलेल्या 2 तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि आपल्याला हे सर्व जिन्नस आता मोठ्या आचेवर 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचेत. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुमच्याकडे खडे मसाले उपलब्ध नसतील तर तुम्ही आत्ता या ठिकाणी यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला पावडर देखील वापरू शकता. 2 मिनिटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून घरचं घट्ट ताजं दही घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दही अगदी खूप आंबट असता कामा नये, थोडंसं आंबट असायला हवं. जर तुमच्याकडे दही उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू देखील यावेळी यामध्ये पिऊ शकता. आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यावर आपल्याला कुकरचं झाकण ठेवायचं आहे. आणि आता मंद आचेवर आपल्याला या मसूरला 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे, तर कुकरवर फक्त झाकण ठेवायचं आहे. पाहताय ना तुम्ही, 5 मिनिटं दरदरून वाफ काढल्यानं आपल्या मसूरच्या भाजीला तेल किती मस्त सुटलं आहे, रंग पण किती सुरेख आला आहे आणि मसूर अर्धवट शिजलेत देखील.
आता ही मसूरची भाजी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हा मसूर जर तुम्ही पूर्णपणे शिजवून घेतलात ना, तर भाजी म्हणून देखील ही मसूरची भाजी खूप छान लागते, खूप लाजवाब लागते. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे. आपण 1 वाटी मसूर आणि 1 वाटी तांदूळ वापरला आहे, यासाठी आपल्याला 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे. कारण आपण तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तो पटकन शिजणार आहे. शिवाय आपला मसूर देखील अर्धवट शिजलेला आहे, म्हणून आपल्याला फक्त 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. अर्थात तुम्ही तांदूळ कोणता वापरलाय आणि किती वेळ भिजवलाय यावर देखील पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. चवीप्रमाणे मीठ घालायचं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आपल्याला या भाजीला खळखळून उकळी आणायची. खळखळून उकळी आल्यानंतर आपण भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता आपल्याला या कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, परंतु पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या आचेवर करून घ्यायची आहे आणि नंतरची शिट्टी आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे. कुकरची जरी पूर्णपणे वाफ गेली ना, तरी लगेचच कुकर उघडायचा नाही आहे. 10 मिनिटांनंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे, म्हणजे आतमध्ये पदार्थ व्यवस्थित सेट होतो. तुम्ही पाहिलंच असेल, जर आपण कुकरची वाफ गेल्या कुकर उघडला ना, तर आतमध्ये एक पदार्थ उकळतच असतो. पाहताय ना तुम्ही, आपल्या मसूर पुलावला किती मस्त रंग आला, अगदी मसूर सारखाच. शिवाय मोक्का फडफडीतही झालंय, शीत न शीत वेगळं झालंय, म्हणजे खाताना अजिबात घास बसणार नाहीत. हो, परंतु जरी मोकळा फडफडीत झाला असला ना, तरी ओलसर देखील आहे बरं का. पण मसूरची भाजी करण्यापूर्वी तांदूळ भिजायला घातला होता आणि मग मसूरची भाजी करायला घेतली होती, त्यामुळे आपला तांदूळ चांगला भिजला होता, म्हणून 2च शिट्ट्यांमध्ये अगदी मोकळा फडफडीत पुलाव झालाय. आत्ता हा पुलाव तुम्हाला थोडासा गिजगा वाटत असेल, परंतु थोडासा कोमट झाला ना, म्हणजे प्लेटमध्ये वाढेपर्यंत तो अगदी मोकळा फडफडीत होणार आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची आणि सर्विंग प्लेटमध्ये हा पुलाव आपल्याला सर्व करायचा आहे. अगदी असाच खायला देखील हा मसूर पुलाव खूप छान लागतो, परंतु जर तुम्हाला कोशिंबीर किंवा रायत्याबरोबर याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. मसूर पुलाव करण्यासाठीचं प्रमाण पण किती लक्षात ठेवण्यासारखं आहे पहा ना. 1 वाटी मसूर, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी कांदा आणि 1 वाटी बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो. एकदा ऐकलं तरी कोणाच्याही सहज लक्षात राहील इतकं सोपं. तिखट मिठाचं आणि मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता. आहे की नाही करायला सोपा, शिवाय पटकन तयार होणारा. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोकळा फडफडीत चमचमीत पौष्टिक मसूर पुलाव एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.